काल जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज आपण अमरावतीकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही अमरावतीकर आहे। मला सांगा, काल दहशतवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला त्याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया? एवढा मोठा आपला देश आहे, एवढी मोठी सिक्युरिटी फोर्सेस आहे, तरी आपले त्यांनी 40 जवान मारले। माझी मोदी साहेबांना एक विनंती आहे की मोदीजी फक्त एकच काम करा का पाकिस्तानचे पिसाळलेले कुत्रे, पाकिस्तानचे पिसाळलेले पाळीव कुत्रे ठार करा। एकच विनंती आहे काकांची, काकांचा राग अनावर होत आहे। पाकिस्तानचे पिसाळलेले कुत्रे घरात घुसून मारा असे त्यांचं म्हणणं आहे। मला सांगा दादा, आपले भारताचे 42 जवान शहीद झाले आहे, काय तुमची प्रतिक्रिया? सर्वप्रथम तर मला असं म्हणावं वाटेल की भारतीय सैन्याला शक्यतोर जेवढे काही म्हणजे अधिकार आहे ते सर्व खुले करून द्यावे। कारण की आज आपण पाहतो 3-4 दिवशी भारतीय सैन्यातील कोणता तरी जवान शहीद होतो। हे असं येणारं किती वर्ष चालत? कारण की जर कधी विचार केला, भारत स्वतंत्र झाला त्यावेळेसपासून भारतीय जवान हे लाखानं शहीद झालेले आहे। या शहीद जवानांचं जे हे शहीद होणं जे चालू आहे हे किती वर्ष चालणार अजून, आणि असे किती आई ज्यांना किती मायांना आपले पुत्र गमावावे लागेल, किती मुलांना आपले वडील, काही मित्रांना आपले मित्र गमावावे लागेल। तर जशास तसं चोख प्रत्युत्तर द्यावे अशी वाटोळा सुकलेश्वर या गावाच्या समस्त नागरिकांची मागणी आहे। वारंवार होत असलेले हे भ्याड हल्ले कुठेतरी थांबले पाहिजे असे यांची प्रतिक्रिया आहे। आपल्यासोबत एक दादा आहे। मला तुम्ही सांगा, वारंवार हल्ले होत आहे, कुठेतरी याचं चोख प्रत्युत्तर आपल्याला द्यायला पाहिजे, काय तुमची भावना आहे? खून के बदले खून होगा। उन्होंने 42 मारे, उनके 42,000 मरेंगे, वो भी घर के घुसकर पाकिस्तान के अंदर जाकर मारेंगे उसको, तभी मोदी सरकार आएगा। नहीं तो कोई प्रॉब्लम नहीं, हमारे कुछ भी चाहिए नहीं। सिर्फ जो मरा, जो शहीद हुआ, उनके घर जो शहीद हुआ उनके तो हम साथ में, उनको ये नहीं करते हम साथ में। लेकिन जिसने उन्होंने पाकिस्तान वालों ने मारा ना, उनके घर में जाकर उनको निकाल कर उनको मारेंगे, 42,000 मारेंगे। वही मोदी सरकार को वो बनेंगे, वो आदेश देंगे। नहीं तो कोई बात की बात नहीं है, वो उनको मारेंगे, बोले तो मारेंगे, ऐसा मेरा कहना है। मोदींना जर पुन्हा सत्तेवर यायचं असेल तर 42चे 42,000 मारा असं यांचा भावना आहे। आपल्यासोबत अजून आहे। मला तुम्ही सांगा, काय तुमची प्रतिक्रिया? नाही, मला फक्त इतकंच सांगावं वाटते की मोदीजींनी टिट फॉर ट्रॅट उत्तर द्यायला पाहिजे। जितके आपले जवान मरण पावतात आणि ज्या पद्धतीनं मरण पावतात त्याच पद्धतीनं त्यांच्यावर प्रत्युत्तर द्यायला पाहिजे, इतकीच मोदीजींना माझी। मला असं वाटते की आपल्या सैन्यासोबत जेव्हा डायरेक्टली युद्ध होते, जेव्हा डायरेक्टली लढाई करते, तर आपलं सैन्य मागं येत नाही। एका वेळेस 40 सैनिकाले कोणातच अशी हिंमत नाही आहे असं मी विश्वासानं सांगतो। सगळ्या भारत देशाच्या सगळ्या नागरिकांना असं वाटते, म्हणजे आत्मविश्वास आहे की आपलं सैनिक जेव्हा लढाई करते तेव्हा मागं येत नाही। पण जसे नेते कुठं जाते कोणत्या कामासाठी, हे आपले कुठंतरी एका म्हणजे कोणत्या तरी त्याच्या कामानिमित्त चालले होते, पण तेव्हा ते सतर्क नव्हते। म्हणजे ते जसे युद्धासाठी सतर्क असते, लढाईसाठी सतर्क असते, तेव्हा त्याला माहीत असते का आता इथं युद्ध होणार आहे, पण हे त्यावेळेस सतर्क नव्हते। जेव्हा नेते मंडळी जाते त्याला किती सिक्युरिटी दिल्या जाते, आणि जेव्हा हे सैनिक चालले कुठंतरी कोणत्या तरी कामासाठी, पण यायला काहीच म्हणजे सिक्युरिटी दिल्या नाही गेली। पण याच्यासाठी सरकारनं काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे। जेव्हा हे कोणत्या कामासाठी एवढे 2,500 सैनिक एका वेळेस तुम्ही पाठवून राहिले आणि त्याला म्हणजे सिक्युरिटी म्हणून काहीच नाही, तर हे सरकारचं याच्यात थोडंसं चुकलं। सरकारनं काहीतरी याच्यासाठी उपाययोजना करायला पाहिजे। सैन्य जिथं कुठं कामावर जात असेल त्याला फुल सिक्युरिटीत पाठवले पाहिजे। नक्कीच त्यांचं म्हणणं बरोबर आहे की जे देशाचं रक्षण करतात त्यांनाच संरक्षण मिळत नाही आहे। हे तुकोजी महाराजांचं भजन आहे, अग्नी भडकला युद्धाचा आणि तू आळसा होऊ न बसे, अरे तरुण असूनी रक्त न उसळे, नौजवान तुझं मनाचं कसे, लाव छातीला माती उभारून सैन्यामध्ये भरती व्हाया, देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया। अरे मेला तर तू शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती, अरे जिंकला तर वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती। या देशासाठी 40 जवान शहीद झाले, आपल्या देशाची दुर्दैवी गोष्ट आहे। मी या हल्ल्याचा निषेध करतो। सर्वप्रथम आपण पण त्यासारखी जशी पूर्वी सर्जिकल स्ट्राईक केली होती तशी सर्जिकल स्ट्राईक करून त्यांनी 44 मारले, तर आपण 440 कसे मारले जाईल त्याचा प्रयत्न करावा।
थेट त्यांच्या घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक नरेंद्र मोदींना घडवून आणावी असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. मी म्हणतो त्यानं 42 मारले, आपण 42,000 मारा. हा यही नरेंद्र बिल्कुल मोदी का- नरेंद्र मोदी या आपली नम्र विनंती आहे त्यांना सरकार उनकी आएंगी, जो मारा तो सरकार उनकी आना है. घर में खच खच के मारना. हाँ 42 मारे 42,000 मारना. अशी या वाठोडा शुक्लेश्वर वासियांची प्रतिक्रिया आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत मुळेसह धीरज मानमोडे, कृषीप्रधान टीव्ही, अमरावती. पुलवामा येथे झालेल्या काल भ्याड हल्ल्यामध्ये जम्मू काश्मीर या राज्यात भारताचे 40 वाघ शहीद झालेले आहे. त्या वाघांना इथे श्रद्धांजली म्हणून आपल्याला 10 सेकंद अशी मौन पाळायची आहे.